हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहे ना? कोरोनाचं लॉकडाऊन एन्जॉय करत आहे ना? काही लोकांनी तर कोरोनाचा लॉकडाऊन एकदम एन्जॉय केला. म्हणजे या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये काहीही असो, पण दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे एंटरटेनमेंट आणि दुसरं म्हणजे चॅलेंजेस. म्हणजे कसं, एंटरटेनमेंट पाहायला झाल्यास काही लोकांनी तर एवढी व्हॉट्सअप आणि टिकटॉकवर मजा केली, नथनीचा नखरा, झुकी झुकी नजर, आधार कार्ड चॅलेंज, भरपूर प्रमाणात मजा मारली. आणि मुलांना तर त्यांना त्यांचे एंटरटेनमेंट तर सांगायची गरजच नाही, ते स्वतःहून एंटरटेनमेंट करून घेतात. पबजी, चिकन डिनर, म्हणजे यासारखं सगळं एंटरटेनमेंट, एवढी सूट, एवढी मजा आपल्याला कधी आली नसेल, पण या कोरोनामुळे आपल्याला एंटरटेनमेंट शिकायला मिळालं. आणि दुसरं म्हणजे चॅलेंजेस. चॅलेंजेस म्हणजे काय, तर काही लोकांच्या रिगार्डमध्ये जर का पाहिलं असेल तर आता चॅलेंजेस हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणजे शिक्षकांना ट्रॅडिशनल टीचिंगपासून ऑनलाईन टीचिंगवर यावं लागलं. चॅलेंज आहे. काही लोकांचे व्हिडिओ दिसतात, काहींमध्ये ते दिसत नाही, काहींचा आवाज येतो, काहींचा व्हिडिओ टाकला जातो पण समजत नाही. काय चालू आहे बाहेरच्या ह्याच्यात हे काही माहीत नाही. पण हे सगळ्या गोष्टी जरी चालू असेल, तुम्ही एन्जॉय करत असाल, हे सगळेजण यूट्यूबवर आले असतील, पण दोन गोष्टी मागच्या निश्चित आहे. कालांतराने हळूहळू हे लॉकडाऊन हळूहळू पूर्ववत येत आहे. हळूहळू बसेस सुरू झाल्या आहेत, हळूहळू ट्रेन सुरू होतील, हळूहळू आपला क्लास पण सुरू होईल. पण दोन गोष्टी तुम्हाला आवश्यक लक्षात ठेवायच्या आहेत की ज्या बदलणार नाही, म्हणजे ज्या आपण आयुष्यभरासाठी त्या आता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे कोरोनापासून वाचणे आणि दुसरं म्हणजे आपण 12वीत आहे याचं भान ठेवणे. कारण काही लोक अजूनही त्या चॅलेंजेस आणि एंटरटेनमेंटच्या बाहेर निघाले नाही. पण तुम्ही 12वीला आहे हे विसरू नका. आणि सगळं एंटरटेनमेंट का होईना, एंटरटेनमेंट करा, तुम्ही तुमचं काम करा, पण अभ्यास करायचा मागे राहू नका. म्हणूनच या ऑनलाईन सेशनची आपण सुरुवात केली आहे. त्यातल्या पहिल्या ऑनलाईन सेशनमध्ये सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण आपल्या सिलेबसचं इंट्रोडक्शन केलं. ज्या लोकांनी पाहिलं नसेल त्यांनी यूट्यूबवर जाऊन ते आवर्जून पाहून घ्यायचे की आपण आपला 12वीचा नवीन सिलेबस आला आहे आणि आपल्याला हा सिलेबस आता सुरू करायचा आहे. म्हणून आपण आपल्या ऑनलाईन लेक्चरची सुरुवात केली आहे. इंट्रोडक्शन या भागात सगळी गोष्टींची डिटेल मी सांगितलीच आहे की सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जो आलेला नवीन सिलेबस आहे त्याचं पुस्तक कसं असतं, त्याचं इंटेरियर कसं आहे, त्याचं एक्सटेरियर कसं आहे, याची सगळी माहिती आपण मागच्या पार्टमध्ये पाहिली आहे. या भागात आपण काय पाहणार आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की या भागात आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करतोय, म्हणजे ऍक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करतोय. आणि हा ऍक्च्युअल चॅप्टर म्हणजे काय, तर त्याच्या रिगार्डिंग आपण त्या सिलेबसमधल्या मेन कंटेंट्सला हात टाकतोय. सगळ्यांना माहिती आहे की 12वीला टोटल आपल्या हाताला 5 बोट आहेत, तसे 5 युनिट्स आहेत. आठवतात सगळ्यांना? चला आपण काउंट करून पाहू. ही 5 युनिट म्हणजे पहिलं युनिट म्हणजे रिप्रोडक्शन, दुसरं म्हणजे आपण पाहिल्याप्रमाणे जेनेटिक्स अँड इनहेरिटन्स, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, तिसरं आहे फिजिओलॉजीचं, प्लांट अँड ॲनिमल फिजिओलॉजी, चौथं आहे बायोटेक्नॉलॉजीचं आणि 5वं युनिट आहे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. हे 5ही युनिट आपण त्या युनिटच्या रिगार्डिंग ज्या युनिटचा आपण अभ्यास सुरू केला आहे त्यातलं पहिलं युनिट आपण पाहतोय, त्या युनिटचं नाव आहे रिप्रोडक्शन. आणि या रिप्रोडक्शन युनिटच्या अंतर्गत आपण आजचा टॉपिक डिस्कस करणार आहे. मग सगळ्यांना माहिती आहे की रिप्रोडक्शनच्या अंतर्गत हे 5 युनिट आहे. या 5 युनिट पैकी पहिलं युनिट आपण पाहतोय रिप्रोडक्शन, आणि या रिप्रोडक्शनची आपण सुरुवात करतो न्यू सिलेबसच्या अंतर्गत बायोलॉजी चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन. हे रिप्रोडक्शन पाहण्याआधी थोड्याशा काही गोष्टींच्या बाबतीत आपण चर्चा करून घेऊ. म्हणजे कसं, सगळ्यांना माहिती आहे की आपण थोडंसं या कॉन्क्रीटच्या जंगलातून बाहेर जाऊ आणि रिप्रोडक्शनच्या रिगार्डमध्ये थोडीशी बेसिक माहिती पाहू. सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूच्या जगात 2 गोष्टी सजीव आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूनी पाहता तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूनी खुर्ची, टेबल या गोष्टी पाहायला मिळतात, ज्याला आपण निर्जीव म्हणतो. आणि तुमच्याच आजूबाजूनी जर का पाहिलं असेल तर झाड, सगळे प्राणी हे सजीव आहेत. म्हणजे तुमच्या पूर्ण या आजूबाजूच्या जगात 2 टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात. ते म्हणजे ऑल ॲनिमल्स आर लिव्हिंग अँड ऑल प्लांट्स आर लिव्हिंग. सगळे प्लांट सजीव आहेत.
मग आता हे दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत जेव्हा आता तुम्ही बोलायला झाल्यास तर हे दोन्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये नेचरनी वैशिष्ट्य आहे, नेचरनी त्यांना एक वैशिष्ट्य दिले. ते काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या नेहमी त्याच्या पूर्ण जीवनचक्राच्या 3 स्टेप येतात, 3 स्टेप पडतात. त्यातली पहिली, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नेचरने जे पहिलं वरदान दिलं आहे ते म्हणजे बर्थ, जन्म. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जन्म होतो, कोणी असे डायरेक्ट वरून येऊन पडत नाही. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठल्या तरी एक्झिस्टिंग स्पेशीज पासून जन्म घेतात. ते कुठल्याही पद्धतीने असो, असेक्शुअल, सेक्शुअल, ते आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करूच. त्याची दुसरी जी स्टेप असते, कुठलाही ऑर्गॅनिझमचा जन्म झाला की दुसरी स्टेप असते, ते म्हणजे त्याची ग्रोथ आणि मॅच्युरिटी. म्हणजे तो मोठा होतो, मॅच्युअर्ड होतो. म्हणजे त्याच्या जन्मापासून तर एक ग्रोथ पिरियड, त्याचा पूर्ण पिकअप पिरियड तो कव्हर करतो. आणि तो पिकअप पिरियड कव्हर झाला की लास्टची जी स्टेप असते ती त्याची थर्ड सायकल, ती म्हणजे डेथ. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याचा जन्म होणार आहे, त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार आहे, तो मॅच्युअर्ड होणार आहे आणि नंतर कालांतराने एका लाईफ स्पॅन नंतर, एका विशिष्ट लाईफ स्पॅन नंतर तो मरून जाणार आहे. कोणी इमॉर्टल नाही. ठीक आहे, सगळे डेथ ही सगळ्यांसाठी असलेली प्रोसेस आहे आणि इमॉर्टॅलिटी फक्त सिंगल सेल ऑर्गॅनिझम्सलाच लागू पडते, बाकी कुणाला लागू पडणार नाही. मग ह्या 3 स्टेप मधून सगळ्यांना जायचं आहे आणि प्रत्येकाला नेचरने प्रत्येकासाठी एक लाईफ स्पॅन निश्चित करून ठेवला आहे. म्हणजे तो कसा की जसं मी मागच्या याच्यात तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं, एक काही ऑर्गॅनिझमचे लाईफ स्पॅन शोधायला लावले होते. 1-2 आपण होमवर्क पैकी पाहू. त्यातलं जर का तुम्हाला विचारलं की पॅरोट, पॅरोट म्हणजे पोपट, पोपटाचा एक लाईफ स्पॅन आहे. म्हणजे पोपट कुठल्या तरी रिप्रोडक्शन प्रोसेसनी जन्म घेत असेल, म्हणजे त्याची पहिली स्टेप आहेच, त्याच्यानंतर ग्रोथ होत असेल आणि डेथ होत असेल. असं म्हणतात की पोपटाचा एक लाईफ स्पॅन आहे 140 वर्षाचा. म्हणजे पोपट एक 140 वर्ष, किमान 140 वर्ष जगतो, कुठलाही पोपट. म्हणजे हा त्याचा लाईफ स्पॅन आहे. पण तो नंतर मरतो, म्हणजे डेथ, मॉर्टॅलिटी आहेच त्याला. पुढे जर का पाहिलं असेल तर माणसांचं, आपलंच घ्या, आपलं उदाहरण घ्यायचं झाल्यास तर असं म्हणतात जुन्या काळी 100 वर्ष वय होतं, पण आता या लाईफस्टाईलमुळे आणि 70 ते 80 आता एक ॲव्हरेज लाईफस्पॅन आपण आपला पकडू आणि कोरोनामुळे तर सांगता येत नाही. ठीक आहे, हा झाला माणसांचा. बनियन ट्रीच्या बाबतीत जर का पाहिलं असेल तर सगळ्यांना माहिती आहे, बनियन ट्री हे झाड, वडाचं झाड हे दीर्घायुषी असते. जवळपास आपण बनियन ट्री बाबतीत पाहिलं की जायंट बनियन ट्री आहे हे 200 वर्ष जगतं. म्हणजे याला पण एक लाईफ स्पॅन मिळालेला आहे 200 वर्षांचा. पण कालांतराने त्याची पण डेथ आहे. मग या तिन्ही प्रोसेस जर का असेल तर मग या तिन्ही प्रोसेस होत असेल, मग रिप्रोडक्शनची गरज काय? म्हणजे आपल्यासमोर प्रश्न येतो की कोणताही ऑर्गॅनिझम जन्माला येतो, नंतर तो मरतो, मग त्याच्यासाठी पुढे काय? ते एक छोटंसं उदाहरण पाहू, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल, म्हणजे अंडरस्टँड होईल. की सपोज करा की एक कपल आहे, एक जोडपं आहे. ते जोडपाचं म्हणजे एक कपलचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना काही बाळ झालं नाही. मग सर मेडिकल सायन्समध्ये खूप सारे ऑप्शन्स आहे की सरोगसी करू शकतो किंवा आपण बाकीच्या मेथडचा यूज करू शकतो. त्या सगळ्या मेथडच्या रिगार्डमध्ये ते इलिजिबल नाही. मग त्यांचं लग्न झालं, त्यांना बाळ नाही झालं आणि त्याच्यानंतर कालांतराने त्यांची ग्रोथ झाली, डेव्हलपमेंट झाली आणि नंतरची लास्ट स्टेज ते डेथ पण झाले. म्हणजे त्यांचा जन्म झाला, त्यांनी पूर्ण त्यांची लाईफ जगले, एन्जॉय केले आणि डेथ झाला आणि निघून चालले गेले. या एका छोट्याशा गोष्टीमध्ये तुम्ही एक गोष्ट मिस करत आहे, ती म्हणजे काय? या पृथ्वीवर येण्याचा त्यांचा उद्देश काही साध्य झाला नाही. म्हणजे नेचरचा जो मेन उद्देश आहे तो काही साध्य झाला नाही त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या रिगार्डमध्ये. म्हणजे कसा की त्यांनी मुख्य त्यांच्याकडे असलेली जी वैशिष्ट्य होती, जी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नेचरने दिलेली आहे, तीच लाईफ प्रोसेस त्यांची अपुरे राहिल्यामुळं ती प्रोसेस तिथे थांबल्या गेली असं आपण म्हणू शकतो. ती म्हणजे काय? ती म्हणजे रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शन ही प्रोसेस न झाल्यामुळं, त्यांना बाळ न झाल्यामुळं त्यांच्या रिगार्डिंग असलेली त्यांची जी लाईफ आहे ती या नेचरमध्ये त्यांनी जगली आणि निघून चालले गेली. मग तुम्हाला असं वाटत असेल की या रिप्रोडक्शनचं याचं बेनिफिट काय, काय महत्व आहे, कशासाठी याचा फायदा आहे, कशासाठी रिप्रोडक्शनचे केलं जातं? तर आपण त्याचे बेनिफिट्स पाहू.
काय वाटतं तुम्हाला, रिप्रोडक्शन नेचरनी ही ॲबिलिटी किंवा लाईफ प्रोसेसेस आपल्याला कशाला दिली असेल? सगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत, मग रिप्रोडक्शनच काय? रिप्रोडक्शनचं पहिलं वैशिष्ट्य, पहिलं बेनिफिट की रिप्रोडक्शनमुळे कंटिन्युटी ऑफ लाईफ होते. म्हणजे एक पिढी दुसरी पिढी चालत राहते. जनरेशन्स सगळ्यांना माहिती आहे की आजी आजोबांकडून आई वडिलांची निर्मिती झाली, आई वडिलांकडून आपण, आपल्यानंतर पुढची जनरेशन, ही आहे कंटिन्युटी ऑफ लाईफ. म्हणजे स्पेसिस या पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे. जसे डायनासॉर्स डॅमेज झाले, तशी ह्युमन्स मध्ये जर काही रिप्रोडक्शनची ॲबिलिटी गेली किंवा काही नॅचरल ॲबिलिटी आली तर हे पण आम्ही शिवू शकते कंटिन्युटी ऑफ लाईफसाठी. दुसरं रिप्रोडक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट आहे ते म्हणजे डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. डायव्हर्सिटी, नेचरमध्ये विविधता आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझमला युनिकनेस दिला आहे, खूप वेगवेगळे ऑर्गॅनिझम तयार केले आहे, वेगवेगळे प्लांट्स तयार केले, त्याच्यामुळे जैवविविधता आली आहे, डायव्हर्सिटी. आणि तिसरं आहे व्हेरिएशन. आपण बोर झालो असतो एकच गुलाबाचं फुल पाहून, मग लाल पिवळं वेगळं कारणासाठी, पांढरं वेगळं कारणासाठी, लाल वेगळ्या कारणासाठी, हे व्हेरिएशन. म्हणजे नेचरनी या सगळ्या गुणधर्मांमुळं रिप्रोडक्शन हे लाईफ प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. हो, बाकी सगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत, जसं रेस्पिरेशन पाहिलं आपण, ती पण इम्पॉर्टंट आहे, डायजेशन इम्पॉर्टंट आहे, सर्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर नेचरमध्ये कंटिन्युटीसाठीची ॲबिलिटी सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये दिलेली आहे, ती म्हणजे रिप्रोडक्शन. आय होप तुम्हाला हा वर्ड समजला असेल. याला म्हणतात रिप्रोडक्शन. पण आपण त्याला डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये बघू की कशाला म्हणतात डेफिनेशन, रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे. रिप्रोडक्शन म्हणजे ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. मीन्स रिप्रोडक्शन इट इज अन बायोलॉजिकल प्रोसेस. एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. मग या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये काय आहे, तर या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये न्यू ऑफस्प्रिंग फॉर्म होतात. न्यू ऑफस्प्रिंग फॉर्म होतात आणि कुणापासून, तर हे बिलकुल त्यांच्या इट एक्झॅक्टली रिसेम्बलन्स फ्रॉम पॅरेंट्स. हे त्यांच्या पॅरेंट्स सारखे असतात. या प्रोसेसला म्हणतात रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इट इज अन बायोलॉजिकल प्रोसेस इन विच अ न्यू ऑफस्प्रिंग इज फॉर्म फ्रॉम देअर एक्झिस्टिंग पॅरेंट अँड दे लुक लाईक देमसेल्व्स. जे बिलकुल त्यांच्या पॅरेंट सारखे दिसतात, पॅरेंट पासून तयार होतात आणि पॅरेंट सारखे दिसतात, या प्रोसेसला म्हणतात रिप्रोडक्शन. ती कुठलीही असो, ही रिप्रोडक्शन या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये नवीन ऑफस्प्रिंग तयार होते, म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार होतील जे त्यांच्या एक्झिस्टिंग पॅरेंट पासून असतील आणि ते त्यांच्यासारखे दिसतात, गुणधर्माला आयडेंटिकल, जेनेटिकल हे त्यांच्यासारखे असतात, म्हणून त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. आणि आपल्या चॅप्टरचं नावच आहे रिप्रोडक्शन. आपण एक एक करत सगळे पॉइंट्स क्लिअर करू, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड करायला सोपं जाईल. रिप्रोडक्शन हा पॉइंट क्लिअर झाला. तो रिप्रोडक्शनच्या अंतर्गत आज जो आपण पॉइंट शिकणार आहे त्याचं आहे नाव 1.1 मोड अँड टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे या रिप्रोडक्शनचे प्रकार, त्याचे वेगवेगळे प्रकार होते. सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शनची प्रक्रिया हे आताच आपण इथे समजून घेतलंय. हे लोअर प्लांट्स आणि हायर प्लांट्स मध्ये आहे. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपण फक्त प्लांट्सच्या बाबतीत अभ्यास करणार, म्हणजे तुम्हाला या प्लांट्सच्या बाबतीत. लोअर प्लांट्स आणि हायर प्लांट्सच्या रिगार्ड मध्ये काय उदाहरण जर का घेतलं तर लोअर प्लांट्स जे आपण 11वीला शिकलो, अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, हे सगळेच्या सगळे लोअर प्लांट्स आहेत. आणि हायर प्लांट्सचा विचार केला, सगळ्यांना माहिती आहे कोणते हायर प्लांट्स, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, ते आहेत हायर प्लांट्स. म्हणजे आपण या चॅप्टर मध्ये अल्गी, ब्रायोफायटा म्हणजे लोअर ऑर्गॅनिझम किंवा लोअर प्लांट मध्ये कोणकोणत्या टाईपचं रिप्रोडक्शन असतं आणि हायर प्लांट मध्ये कोणत्या नवीन टाईपचं रिप्रोडक्शन असतं, या दोन्ही रिप्रोडक्शनची डिटेल स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करतोय. त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आय होप तुम्हाला त्या चॅप्टरचं टायटल समजलं असेल, कारण कोणतेही चॅप्टर सुरू करण्याआधी त्याचं टायटल समजणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचं मेन हेडिंग समजणं गरजेचं आहे. मग त्याच्या आतमधले कंटेंट कोणकोणते आहे ते आता आपण डिस्कस करणारच आहे. डेफिनेशन जर का तुम्हाला लक्षात आली असेल तर सगळ्यांच्या रिगार्डमध्ये आपण आता मोड आणि टाईप ऑफ रिप्रोडक्शनवर सुरुवात करू. आणि सगळ्यांना माहित असल्याप्रमाणे या मुख्यतः रिप्रोडक्शनचे 3 टाईप पडतात. म्हणजे जनरली त्याचे 2 प्रकार पडतात आणि त्याचे 2 प्रकार म्हणजे कोणते, त्यातला पहिला आहे असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन आणि त्यातला दुसरा प्रकार आहे सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन.
असेक्शुअल आणि सेक्शुअल असे त्याचे मुख्यतः दोन टाईप पडतात. एक एक करत आपण डिस्कस करू. त्यातला पहिला प्रकार पाहू आपण असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. कशाला म्हणतात असेक्शुअल टाईप? हे दोन्ही टाईप आपण ऐकले. हे आपल्या लोअर स्टँडर्डमध्ये जेव्हा आपण शिकायला होतो तेव्हा आपण ऐकलंय किंवा तेव्हाच शिकलो सुद्धा असेल. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे असं बायोलॉजिकल प्रोसेस, ही पण एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. याच्यात सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व होतात, फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व होतात आणि यांच्यापासून जे तयार होतात ऑफस्प्रिंग हे बिलकुल रिसेम्बलर लाईक देमसेल्स, हे बिलकुल त्यांच्यासारखे दिसतात. सिंगल पॅरेंट्स पासून तयार होतात, त्यांच्यासारखे दिसतात. या प्रक्रियेची आणखी एक वैशिष्ट्य आहे की ही प्रक्रिया फास्ट आहे. याला क्लोनिंग सुद्धा म्हणतात. क्लोन एक्झॅक्टली सिमिलर टू देमसेल्फ means asexual reproduction. It is a biological process in which a single parent is involved to form a new offspring without gamete formation. Without gamete formation. This process is called as asexual type of reproduction. म्हणजे या प्रक्रियेमध्ये एक सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व होतो, म्हणजे दोन पैकी एक पॅरेंट जे बायसेक्शुअल पॅरेंट असतात त्याच्यापैकी एक, त्याच्यानंतर नवीन ऑफस्प्रिंग त्यांच्यासारखेच तयार होणार आहे आणि या प्रक्रियेमध्ये कुठलेच गमीट फॉर्म होणार नाही, फ्यूज होणार नाही किंवा फॉर्म होणार नाही. या प्रक्रियेला म्हणतात असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. या असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शनच्या बाबतीत जर का पाहायला गेला तर या असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शनचे पुढे जाऊन काही प्रकार पडतात जे आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला जो प्रकार आहे असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शनचा तो म्हणजे फ्रॅगमेंटेशन. दुसरा आहे बडिंग. तिसरा जो प्रकार आपण डिस्कस करणार आहे तो आहे स्पोर फॉर्मेशन. आणि चौथा जो प्रकार आपण डिस्कस करू तो म्हणजे बायनरी फिशन. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे मुख्यतः चार प्रकार पडतात: फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन आणि बायनरी फिशन. सगळ्यांना याच्या बाबतीतली सगळी माहिती 10व्या स्टँडर्डला 10वीला आपण त्याच्या बाबतीत माहिती केली. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? फ्रॅगमेंटेशन ही एक असेक्शुअल रिप्रोडक्शनची अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये कुठलंही एक लोअर प्लांट जर का त्याचा एखादा फ्रॅगमेंट कट झाला तर त्याच्यापासून न्यू, त्याच फ्रॅगमेंटच्या पीसेस पासून न्यू ऑर्गॅनिझम किंवा न्यू प्लांट जनरेट होतो, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. आणि याचे एक्झाम्पल आपण नेहमी देत असतो स्पायरोगायरा. सगळ्यांना माहिती आहे की हे शेवाळ आहे, अल्गी आहे, जी कुठल्याही स्टॅग्नंट वॉटरमध्ये सापडते आणि त्याचे जर का थ्रेड्स जर का काही कारणाने तुटले तर त्याच्यापासून ती नवीन तयार होते, स्पायरोगायरा. दुसरं जर का पाहिलं असेल तर बडिंग. बडिंग हा एक सुद्धा असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनचा प्रकार आहे. याचं एक्झाम्पल जर का पाहिलं असेल तर सगळ्यांना बडिंगचं एक्झाम्पल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल ती म्हणजे ईस्ट. बेकरीमध्ये यूज होणारा हा सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम, सगळी वायनरी इंडस्ट्री ज्याच्या भरोश्यावर चालते ती म्हणजे ईस्ट. हा सिंगल सेल आहे, याच्या एका कुठल्या तरी नॉमिनल पार्टला एक बर्ड निर्माण होतो, याला आपण न्यू बर्ड म्हणतो, आणि हा ओल्ड. हे ईस्ट, बडिंग. स्पोर फॉर्मेशनच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे की आपण म्युकरचं एक्झाम्पल देत असतो. म्युकर हे स्पोर फॉर्मेशनच्या रिगार्डिंग उदाहरण आहे की ज्याच्या स्पोर तयार होतात. बुरशी, जे आपण जे वेस्ट झालेले जे फूड मटेरियल आहे किंवा जिथे वेट प्लेसेस आहे जिथे बुरशी तयार होते, ब्रेड, पाम, 2-3 दिवस हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही पॅक ठेवलं की तिथे तुम्हाला स्पोर्स फॉर्म पाहायला मिळतील, बुरशी पाहायला मिळेल. आणि बायनरी फिशनचं एक्झाम्पल जर का पाहिलं असेल तर अमिबा. अमिबा हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचं उदाहरण आहे बायनरी फिशनमध्ये. सगळ्यांना माहिती की या मोडमध्ये सिंगल सेल अमिबा हा 2 भागांमध्ये विभागतो, म्हणजे याचे 2 नवीन ऑफस्प्रिंग तयार होतात आणि जे बिलकुल त्याच्यासारखे असतात. एकाचे 2 तयार होणे म्हणजे बायनरी. आणि फिशन मीन्स ब्रेकडाऊन. याच्यातलं सेल न्यूक्लियस इक्वली 2 पार्टमध्ये जातो म्हणून याला म्हणतात बायनरी फिशन. हा असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनचा प्रकार आहे.
असेक्शुअल मोडचे हे 4 प्रकार पाहिल्यानंतर आपण याच्या दुसऱ्या पार्टकडे जाऊ, तो म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, जो आपण पुढल्या भागात पाहू. पण पुढल्या भागात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहण्याआधी तुम्ही अजून इतका भाग शिकवलेला आहे, जो असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट शिकवला आहे, त्याच्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवले. त्या सगळ्या नोट्स आज शांततेत वाचून टेक्स्टबुकचं पहिलं पेज, जे नवीन पुस्तक आहे त्याचं पहिलं पेज PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या सगळ्यांकडे आहे, त्याचं पहिलं पेज वाचून तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवायचे आहे आणि हे सगळे कंटेंट्स तुम्ही तुमच्या समरी बुकमध्ये ॲड करायचे आहे. आणि उद्याच्या सेशनसाठी तुम्ही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हे 2 पार्ट वाचायचे, जेणेकरून उद्याच्या पोर्शनमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याची डिटेल स्टडी करू. तुम्हाला त्यासोबत तुमची समरी बुक पण मेंटेन करून ठेवायची आहे. आणि जेव्हा आता काही दिवसातच क्लासेस सुरू होईल त्यावेळेस ही गोष्ट अशी ज्यांना नसेल समजली त्यांना परत समजून सांगण्यात येईल, पण ज्यांना समजली आहे त्यांनी वेळ वाया न घालवता पुढच्या क्वेश्चन्सकडे त्याची तयारी करायची. सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये रिप्रोडक्शनच्या नेक्स्ट पार्टसाठी.